डभोई नावाच्या गावात एक पांडुरंग केशव नावाचा महाराजांचा निस्सीम भक्त होता. पांडोबा मुखात स्वामी नाम आणि हाताने आपले प्रामाणिक काम करत अनन्य भक्तीच्या भावनेत सदैव डुबलेले होते. स्वामी चरणांची त्यांना आठवण झाली की ते अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनास जात असत. हा क्रम कित्येक दिवस सुरू होता. असेच एके दिवशी पांडोबा महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले. स्वामी दरबारात त्याने अनन्य भावनेने स्वामींच्या चरणी दंडवत घातला आणि हात जोडून उभे राहिले. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे, तुमच्या तोंडात जितके दात आहेत तितके वर्ष तुम्ही जिवंत राहाल. आणि त्यानंतर स्वामींनी पांडुरंग केशवरावास प्रसाद दिला आणि तो प्रसाद पुन्हा घेतला. त्यानंतर 3 वर्षांनी पांडोबांची प्रकृती बिघडली व ते आजारी पडले आणि आपल्या वयाच्या 32व्या वर्षी त्यांच्या गावात मरण पावले. त्यांच्या मरणाच्या पूर्वी महाराजांनी पांडोबास 2 दिवस प्रत्यक्ष दर्शन दिले होते. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की काही घटना विधिलिखित असतात. जे घडायचे त्यावेळी ते घडणारच, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.